नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अण्णा एरझरे घालत असतात तर त्यामागोमाग सानू देखील त्यांच्या मागे फिरत असते. तर अण्णा म्हणतात की अगं सानू, तुझं काय चाललं हे? तर सानू म्हणते की अण्णा, तुम्ही असं फिरताय मग मीही तुमच्या मागे मागे फिरतीये. जी अण्णा असे फेऱ्या का मारताय? त्यावर मालती म्हणते की अगं त्यांना सवयच आहे, त्यांना जर असं काही टेन्शन आलं की ते लगेचच फेऱ्या मारायला लागतात. एवढ्यातच मनोज तिथे येतो आणि म्हणतो की कसलं टेन्शन आलंय? मालती सांगते की अहो आनंदीचं टेन्शन आलंय, तिच्या आज ऑफिसमध्ये कसलं तरी प्रेझेंटेशन आहे. अण्णा म्हणतात की बघ ना, कालच तिने जॉईन केलं आणि आज लगेच प्रेझेंटेशन. मनोज म्हणतो की बापरे, आता प्रेझेंटेशन म्हणजे खूपच तयारी करावी लागते. अण्णा म्हणतात की बघ ना, काय करत असेल पोरगी तिकडे देव जाणे. त्यातच एका अननोन नंबरवरनं अण्णांना कॉल येतो. तर अण्णा फोन उचलतात. सुधाने कॉल केलेला असतो. सुधा म्हणते की मी सार्थकची आई बोलते. हे ऐकल्यावर अण्णा खूपच खुश होतात. तर सुधा म्हणते की उद्या आमच्या घरी एक छोटीशी पूजा आहे आणि खरं तर मी त्याचंच आमंत्रण करण्यासाठी फोन केला होता. तुम्ही आणि आनंदी उद्या नक्की या. अण्णा म्हणतात की हो, दर्शनाला यायचं आहे तर नक्की येऊ. सुधा म्हणते की बरं ठीक आहे, नक्की या, ठेवते मी फोन. आणि असं म्हणून सुधा फोन ठेवून देते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मालतीला सांगतात की अगं सार्थक सरांच्या घरी पूजा आहे आणि मला आणि आनंदीला बोलवले पूजेसाठी. मालती म्हणते की हो का, मग जाऊन या ना, चांगलंच आहे की. मनोज म्हणतो की हो चांगलंच आहे, फक्त तिकडे जाऊन अपमान करू नका म्हणावं. मीना म्हणते की अहो सार्थक सरांच्या आई मनाने खरंच खूप चांगल्या आहेत ना, तुम्ही आणि आनंदी नक्की जा पूजेसाठी. अण्णा म्हणतात की हो, फक्त आनंदीचं आजचं हे टेन्शन कसं तरी निभवू दे. इकडे आनंदी ही प्रेझेंटेशन देत असते. आनंदी सर्वांना म्हणत असते, सर हे डिझाईन मी आपल्या एअरलाईन कंपनीसाठी सिलेक्ट केलंय. आनंदी दुसरं पान वाचून सर्वांना सांगत असते की सर, इथे मी ग्रेटर फ्लेमिंगोचं डिझाईन केलंय, म्हणजे समुद्र पक्षी. एक करून तिने काढलेल्या सर्व डिझाईन्स ती सरांना दाखवत असते. तेव्हा सर विचारतात की हाच पक्षी का निवडला तुम्ही? आनंदी सांगते की सर, हे पक्षी दरवर्षी स्थलांतर करून आपल्या देशात येतात आणि काही दिवसांनी ते परतही जातात. त्यामुळे त्यांचं हे मायग्रेशन काही दिवस आपल्याला सुखावणारं असतं. विशेष म्हणजे आपल्याकडे दरवर्षी या पक्ष्यांची येण्याची वाट बघितली जाते आणि ते आल्यानंतर अतिथी देवो भव असं म्हणत त्यांचं स्वागतही केलं जातं. खरं तर जी आपल्या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे आणि हाच अनुभव ह्या एअरलाईनच्या प्रवाशांना मिळेल. तर सर विचारतात की परंतु फ्लेमिंगोचा रंग तर लाल असतो, मग तुम्ही हा स्काय ब्ल्यू कलर का निवडलात? आनंदी म्हणते की हो सर, तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे. फ्लेमिंगोचा रंग जरासा लालसरच असतो, परंतु एअरलाईनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा रंग थोडासा भडक वाटू शकतो. म्हणजे आजवर मी स्वतःच कधी विमानाने प्रवास केला नाही आणि जर मी विमानाने प्रवास करण्याचं ठरवलं तर माझ्या मनामध्ये थोडीशी भीती असणारच. आणि खरं तर ज्यामुळे मला टेन्शन देखील येऊ शकतं. अशा वेळी गडद आणि भडक रंग आपल्या मनाला अजून अस्वस्थ करू शकतात. उलट सौम्य रंग मनाला शांत आणि स्थिर ठेवू शकतात. हे ऐकून सर इम्प्रेस होत असतात. सर म्हणतात की आणि टेक्स्चरचं काय? आनंदी म्हणते की सर, मला असं वाटतं की ह्या साड्या प्युअर सिल्कमध्येच असायला हव्यात, त्यामुळे त्यावरील रंग आणि ग्लॉस हा कायम टिकून राहील. तिचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आनंदी सर्व सरांना तिचे डिझाईन्स दाखवत असते. तेवढ्यात सार्थक आनंदीला म्हणतो की मिस आनंदी, तुम्ही जाऊ शकता. आनंदी सर्वांना थँक्यू म्हणून तिथून निघून जाते. सर देखील अगदी निरखून आनंदीच्या सर्व डिझाईन्स बघत असतात. आनंदी अगदी कॉन्फिडंटली बाहेर आलेली असते आणि जेव्हा ती तिच्या केबिनमध्ये येते तर अण्णांचा तिला फोनच येत असतो. ती अण्णांशी बोलते आणि म्हणते की अण्णा, झालं माझं प्रेझेंटेशन. अण्णा म्हणतात की काय झालं? तर आनंदी म्हणते की काही माहीत नाही काय होईल ते. अण्णा म्हणतात की अगं, तुझ्या परीक्षेला जसं टेन्शन असायचं ना, अगदी तसंच टेन्शन घेऊन आम्ही आता बसलोय. आनंदीला तिच्या लहानपणीचा एक इन्सिडेंट आठवतो. आनंदी जेव्हा अभ्यास करत असते तेव्हा एक केमिस्ट्रीची रिॲक्शन ती आठवत असते आणि तिला ती रिॲक्शन आठवत नसते. अण्णा तिला म्हणतात की काय झालं आनंदी? आनंदी म्हणते की अण्णा, हो उद्या माझा सायन्सचा पेपर आहे आणि माझे फॉर्म्युलेच पाठ होत नाहीये. मला तर नाही वाटत की मी उद्या परीक्षेत पास तरी होईल. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, मग उद्या परीक्षेला जाऊच नको आणि सगळ्यांना कळू दे की आनंदी घाबरली आहे. आनंदी म्हणते की अहो अण्णा, तुम्ही असं का बोलताय? अण्णा म्हणतात की हो, मग तिने लढायचं सोडून रडायचं ठरवलंय.
तिच्या आई अण्णांच्या अपेक्षा फक्त पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील ती करू शकली नाही. आनंदी म्हणते की अहो अण्णा, असं नका ना बोलू. त्यावर अण्णा म्हणतात की हे बघ बाळा, तू जर प्रयत्न करून हारलीस तर मला काहीही वाटणार नाही, पण जर प्रयत्न न करता तू हार मानलीस तर मात्र माझं मन दुखावेल. मला असं वाटेल की माझ्या मुलीला मी लढाईचं कधी शिकवलंच नाही. आता तुलाच ठरवायचं आहे की तुला नक्की काय करायचं आहे ते. तू आता परीक्षा देणार आहेस की परीक्षा न देता घरी बसणार आहेस? आनंदी म्हणते की अण्णा, आता मी परीक्षा देणार आणि चांगल्या मार्कांनी पास देखील होऊन दाखवणार. हे ऐकून अण्णा देखील खुश होतात आणि म्हणतात की शाब्बास आनंदी, कर आता सुरुवात. मग आनंदी पुन्हा तिच्या अभ्यासाला लागते. तर आनंदीला तो क्षण आठवत असतो. अण्णा म्हणतात की अगं आनंदी बोल, केव्हाचा बोलतोय मी, तर तुझं प्रेझेंटेशन झालं की नाही? आनंदी म्हणते की हो अण्णा झालं आहे, पण माहीत नाही त्यांना आवडलं की नाही. आता सार्थक तिथे येतो आणि आनंदी लगेचच अण्णांचा फोन ठेवून देते. तर आनंदी म्हणते की सॉरी सर, अण्णांचा फोन होता. सार्थक म्हणतो की काय सांगितलं त्यांना? कंप्लेंटच केली असेल ना माझी? हेच सांगितलं असेल ना की सर मला खूप बोलले, खूप ओरडले माझ्यावर. आनंदी म्हणते की नाही सर, तुम्ही मुद्दाम तिथे असं केलं हे माहिती आहे मला, फक्त मी तिथे बोलावं म्हणून. त्यावर सार्थक विचारतो की असं का वाटलं तुम्हाला? आनंदी म्हणते की कारण सर, कदाचित जर तुम्ही बोलला नसता तर मी तिथे काहीच बोलू शकले नसते आणि फाईल टेबलवर ठेवून मी तिथून निघून आले असते. पण मात्र तुम्ही हे सर्व मुद्दाम केलं आणि तेही मला बोलतं करण्यासाठी. माझे अण्णा देखील मी अभ्यास करताना असंच म्हणायचे, लढण्याआधी हरणारी आनंदी मला नाही आवडणार. तर मी मनापासून प्रयत्न केला. आता तो योग्य होता की अयोग्य हे मला नाही माहिती. सार्थक म्हणतो की मनापासून केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. हो, त्यांना खूप आवडलंय तुमचं प्रेझेंटेशन. आणि हे ऐकून आनंदीचा आनंद मात्र गगनात मावेनासा होतो. आनंदी म्हणते की खरंच सर? सार्थक म्हणतो की हो, मी तिथून निघता क्षणी किती कौतुक केलं त्यांनी तुमचं, आणि तुमचे सर्व डिझाईन्स देखील अप्रूव्ह झाले. सार्थक आनंदीला कॉंग्रॅच्युलेट करतो. तर आनंदी म्हणते की थँक्यू सो मच सर. आनंदीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो, एवढी चांगली गोष्ट झाली आणि तुम्ही रडताय काय? आनंदी म्हणते की अहो सर, मी रडत नाहीये, हे माझे आनंदाश्रू आहे आणि तुमचं पण खूप खूप अभिनंदन. त्यातच बेनारे पेढे घेऊन येतात आणि म्हणतात की अहो आनंदी मॅडम, पेढे घ्या पेढे, तुमच्यामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आज कंपनीला मिळालंय आणि आता तुमच्याच हातून हे पेढे सर्व स्टाफला वाटायचं आहे असं सार्थक सरांनीच सांगितलंय. आनंदी म्हणते की मी वाटायचेत पेढे? सार्थक म्हणतो की ऑफकोर्स, हे यश तुमचे म्हटल्यावर आता तुम्हीच वाटले पाहिजे पेढे. आनंदी सर्वात पहिल्यांदा पेढा देवासमोर ठेवते आणि देवाचा आशीर्वाद घेते. नंतर आनंदी सर्व स्टाफला पेढे वाटत असते आणि सार्थक देखील तिच्यासोबत उभा असतो. सार्थक म्हणतो की आज आनंदी वर्तकमुळे आपल्या कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि त्याचाच आनंद आपण सेलिब्रेट करतोय. सार्थक आनंदीला म्हणतो की द्या, रेश्मा आणि केदारला सुद्धा द्या पेढा. आनंदी केदारला पेढा देते आणि रेश्माला द्यायला जाते तेव्हा रेश्मा म्हणते की मला नकोय. सार्थक म्हणतो की असं कसं रेश्मा? अगं पेढा तर तुला घ्यावाच लागेल, आज आनंदीमुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय कंपनीला. बघ ना गं, कोणीही कितीही वाईट विचार केला तरी चांगल्याचं शेवटी चांगलंच होतं. नारे म्हणतात की बरोबर आहे, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. रेश्मा रागानेच बेनारेकडे बघत असते तेव्हा बेनारे म्हणतात की अहो असं मी नाही म्हणत आहे, अशी एक म्हण आहे. बेनारे म्हणतात की मिस आनंदी, पेढा द्या बरं रेश्मा मॅडमला. आनंदी रेश्माला पेढा देत असते, परंतु यावेळी मात्र आता रेश्माला तो नाईलाजाने स्वीकारावाच लागतो आणि आनंदी पुढील स्टाफला पेढे वाटण्यासाठी तिथून निघून जाते. केदार रेश्माला म्हणतो की बाजी मारून गेली आनंदी, आता खा पेढा कंदी. रेश्मा कसलाही विचार न करता तो पेढा डस्टबिनमध्ये टाकून देते. केदार म्हणतो की आता पेढा फेकून काय होणार आहे? अगं तो बेनारे सुद्धा टपली मारून गेला आपल्याला. अगं अशी फालतूगिरी करून काहीही होणार नाही. अगं तुला जर सार्थक हवा असेल तर तुला माझ्या सासूबाईंशिवाय दुसरा पर्यायच नाही. केदार आणि रेश्मा समोरच आनंदी सार्थकला म्हणते की अहो सर, तुम्ही तर पेढा घेतलाच नाही, हा घ्या पेढा. सार्थक म्हणतो की अहो तुमचाही राहिलाय ना, तुम्ही खा. आनंदी म्हणते की सर मी नंतर खाईल, पहिल्यांदा तुम्ही खा. सार्थक म्हणतो की असं कसं, आजचा दिवस हा तुमचा आहे, तुम्ही खा. आनंदी म्हणते की हो सर कशाला, घ्या बरं तुम्ही. त्यावर सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, अर्धा अर्धा करूया. बघा, मी माझ्या स्टाफला माझी फॅमिली मानतो आणि आजपासून तुम्ही देखील माझ्या फॅमिलीचा भाग आहात. मग सार्थक आणि आनंदी दोघंही अर्धा पेढा करून खातात. तर रेश्माला मात्र हे अजिबात बघवत नसतं, तिला प्रचंड राग आलेला असतो. आनंदी आणि सार्थक जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा रेश्मा म्हणते की केदार, आजच तुझ्या सासूबाईंशी मीटिंग फिक्स कर, मला भेटायचं आहे त्यांना. तर इकडे अण्णा म्हणत असतात की कुठे राहिली ही आनंदी, खूप टेन्शन येतं आहे मला. तर शकू म्हणत असते की हो अण्णा, तुम्हाला कसलं पण टेन्शन येतं.
म्हणतात की अगं शकू, आजचा दिवस तिच्यासाठी जरा कठीण आहे ना म्हणून. शकू म्हणते की हाय का आता, म्हणजे ताईचा जेव्हा रिझल्ट आणि परीक्षा जेव्हा असायची ना तेव्हा सुद्धा तुम्ही असंच बसायचात. त्याच आनंदी मोठ्याने अण्णा अण्णा असा आवाज देते आणि म्हणते की अण्णा, माझं प्रेझेंटेशन हे खूप छान झालं आणि आमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देखील मिळालं, हे घ्या पेढे. आनंदी सर्वांना सांगते की सार्थक सरांनी मला स्टाफला सुद्धा पेढे वाटायला सांगितले आणि हे सर्व पेढे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आनंदी पहिल्यांदा अण्णांच्या हातावर पेढा ठेवते तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी बाळा, मला तुझा खूप अभिमान आहे. लीना म्हणते की आनंदी तुझं खूप अभिनंदन. आनंदी लीनालाही पेढा देते आणि नंतर मनोजलाही पेढा देते आणि मनोजसुद्धा म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन आनंदी. सानूसुद्धा आनंदीला कॉंग्रॅच्युलेट करते. शकू म्हणते की आणि मला पेढा, तर आनंदी म्हणते की हे घे तुला 2 पेढे. शकू म्हणते की बघितलं ना अण्णा, मी काय म्हटले होते, आपल्या ताईचा नाद हा करायचाच नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की हो असिस्टंट देवी, तुमचं अगदी खरं आहे. आणि मग आनंदी मालतीला पेढा भरवते. सर्वजण अगदी खूप खुश असतात. सार्थक इकडे आनंदीचाच विचार करत असतो. आनंदीने तिच्यातला अर्धा पेढा सार्थकला काढून दिलेला असतो आणि सर्वात पहिल्यांदा आनंदीने पेढा हा बाप्पासमोर ठेवलेला असतो. या सर्व गोष्टीमुळे आनंदीचं खूप कौतुक वाटत असतं सार्थकला आणि त्याच्या डायरीमध्ये तो लिहित असतो की आज कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि त्याचं सर्व श्रेय हे आनंदी वर्तक जातं. तर ही त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचं हे एक पाऊल. त्यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आणि कंदी पेढा दोन्हीही छान होतं. त्या खूप साध्या आणि सरळ आहे आणि स्वतःच्या कामाशी देखील खूप प्रामाणिक आहे आणि मला खरंच आनंद आहे की त्या राज्याध्यक्ष ग्रुपचा एक भाग आहेत. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुधा सार्थकला म्हणत असते की जर ती गोंडेवाली सापडली ना तर यांच्या तब्येतीत सुधार होईल. ही कर, पण तिला माझ्या समोर आण. ती जे काही म्हणेल ना ते सर्व करेल मी. सार्थक म्हणतो की हो, मी सुद्धा ती मुलगी जे काही म्हणेल ते सर्व करेल. वृंदाने हे त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि वृंदाला खूपच राग आलेला असतो. ना आनंदीला विचारतात की कोट दिलास का तू? आनंदी म्हणते की हो दिला. ना म्हणतात की आणि त्या कोटाच्या खिशातला गोंडा? वृंदाने रेश्माला कॉल करून सांगितलेलं असतं की मी तुला एका गोंड्याचा फोटो पाठवते. खरं तर तो गोंडा खूप महत्त्वाचा आहे. आता त्या गोंड्याचं काय करायचंय ते जरा नीट ऐक. आणि मग वृंदा रेश्माला सर्व प्लॅन समजावून सांगते आणि तो प्लॅन ऐकून रेश्मा देखील खूप खुश होते. तर मित्रांनो, असंच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.